नमस्कार, मी मानसी देवकर. महाटॉक्स लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पहिल्या बातमीला सुरुवात करूयात. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र भूकंप बसलाय. बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळालं आणि याचे हादरे जे आहेत किंवा याचा फटका जो आहे तो कुठेतरी इंडिया आघाडीला सुद्धा बसला. विरोधकांची देशातली जी आघाडी आहे इंडिया आघाडी, या इंडिया आघाडीला सुद्धा आता नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतं आणि इंडिया आघाडीतून आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात. खरं तर देशभरातल्या राजकारणातून नितीश कुमार यांच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. नितीश कुमार यांनी सर्वात आधी आरजेडीशी असलेली जी युती होती ती तोडली आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच भाजपशी युती करून पुन्हा त्यांनी बिहारचं राजकीय समीकरण बदलून टाकली. बिहारमध्ये नवं सरकार स्थापन केलं. ज्या दिवशी म्हणजे कालच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्याच दिवशी त्यांनी भाजपशी युती करून लगेचच नवं सरकारही स्थापन केलं आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा नितीश कुमार यांनी घेतली आणि नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा कुठेतरी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. इंडिया आघाडीतून विविध प्रतिक्रिया येत असताना आता अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा आता नितीश कुमार यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. नितीश कुमार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. खरं तर नितीश कुमार यांची जी भूमिका आहे तिला दल बदलू भूमिका म्हटलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी सुद्धा नितीश कुमार यांच्या या भूमिकेवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतंय. कमी दिवसात अशा पद्धतीनं सरकार बदलणं अशी स्थिती यापूर्वी कधीही पाहायला मिळालेली नाही. 2 ते 3 महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी विरोधकांची एकजूट व्हावी यासाठी पाटणा इथं बैठक आयोजित केली होती आणि तेव्हापासून नितीश कुमार हे कुठेतरी इंडिया आघाडीसाठी प्रयत्न करत होते. विरोधकांनी, देशभरातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपशी सामना करावा यासाठी ते लढत होते किंवा अशीच त्यांची भूमिका होती. अगदी मागच्या 15 दिवसांपासून सुद्धा ते भाजप विरोधी या भूमिकेवर काम करत होते. अचानक काय झालं हे माहित नाही. आता त्यांनी भाजप सोबत जाऊन सरकार बनवलंय असं म्हणत शरद पवार यांनी त्यांना टोला सुद्धा लगावलाय. नेमकं शरद पवार यांनी काय म्हटलंय पाहूयात. इतने कम दिनों में कहीं देखने के लिए मिली नहीं थी. मुझे याद है कि 2-3 महीने पहले नीतीश जी ने इनिशिएटिव लेकर देश के नॉन रिलीजियस जितने संगठन है, पार्टियां है, इन सभी पार्टियों के नेता लोगों को अपना निमंत्रित किया और रिलीजियसली ये उनको कंट्रोल करने के लिए वायबल अल्टरनेटिव मिलकर कैसे कर सकते हैं इस पर एक बहुत प्रभावी स्पीच दे दिया और इसकी आवश्यकता भी उन्होंने बताई और उसी लाइन पर वो काम करते थे. ये काम फिर से 15 दिन तक था और सडनली ये 8-10 दिन में क्या हो गया मुझे मालूम नहीं. वो विचारधारा उन्होंने छोड़ दी. जो कार्यक्रम देश में लेने की आवश्यकता थी वो देश के सामने बोलते थे, वो बात उन्होंने छोड़ दी और आज भाजपा के साथ बैठकर उन्होंने सरकार बनाई. आज तक इलेक्शन होने के बाद एक टर्म में, टेन्योर में किसी नेता ने 2 बार अलग अलग पार्टी का नेतृत्व या इसमें सहयोग देने का काम आज तक कभी हुआ नहीं था. नीतीश जी ने वो रिकॉर्ड किया. वो बीजेपी के साथ थे, बीजेपी को छोड़ दिया, लालू जी के पार्टी के लोगों के साथ रहे, हुकूमत बनी, बाद में वो छोड़ दिया, बीजेपी के साथ आज फिर जा रहे. मुझे लगता है ऐसी स्थिति आज तक कभी हुई नहीं
वो स्थिति उन्होंने एक रिकॉर्ड किया। इससे पहले हरियाणा का नाम जरूर देश के सामने था और वहाँ आया राम गया राम नाम की फ्रेज देश में पॉपुलर हुई थी। अगर हरियाणा का आया राम गया राम ये जो स्थिति है, इससे भी ज़्यादा आज नीति से निकल के देश के सामने कुछ रास्ते दिखाए। आज इस बारे में कुछ बोलना ज़्यादा नहीं, आवश्यक नहीं। जब लोग वोट देने के लिए मतदान केंद्र में जाएंगे तब समझकर सोचकर इसको कड़ा जवाब देंगे, ऐसा विश्वास मुझे है। नितीश कुमार यांनी सरकार बदलण्याचं आणि सरकार बनवण्याचे आतापर्यंत रेकॉर्ड केले आहेत असं म्हणत शरद पवार यांनी नितीश कुमार यांना हा टोला लगावलाय। रेकॉर्ड बनवण्याचे त्यांनी रेकॉर्ड बनवलेत आतापर्यंत। अशा पद्धतीची परिस्थिती यापूर्वी कधीही आली नव्हती, मात्र आता ती नितीश कुमार यांच्यामुळे देशात पाहायला मिळते। याआधी देशात हरियाणाचं नाव पुढे होतं आणि हरियाणामध्ये आयाराम गयाराम ही फेज पाहायला मिळत होती यापूर्वी, मात्र आता नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे हरियाणाच्या आयाराम गयाराम यांच्यापेक्षाही आता सर्वात जास्त वेळा नितीश कुमार यांनी बाहेर पडणं स्वीकारलंय। त्यामुळे आता यावर बोलणं योग्य नाही असं शरद पवार यांनी म्हटलं। तसंच ज्यावेळेस मतदानाची वेळ येईल, निवडणुका येतील, त्यावेळी लोकच ही जनताच मतदानाच्या माध्यमातून त्यांना करारा जवाब देतील अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली आहे। दरम्यान नितीश कुमार यांच्या या राजकारणाच्या बदलत्या भूमिकेवर महाराष्ट्रातूनही विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। अगदी शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर महाविकास आघाडीतल्या इतर बड्या नेत्यांनी सुद्धा यावर भाष्य केलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटातून सुद्धा यावर प्रतिक्रिया आलेली आहे। तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे। राजकीय फायद्यासाठी नितीश कुमार इकडे तिकडे जात असतात, पण गेल्या 2014 पासून देशात आणि आपल्या राज्यात अस्थिर राजकारण केलं जातंय। राजकीय नीतिमत्तेला मातीमोल करण्याचं काम हे देशातला भाजप हा पक्ष करतोय आणि आपल्या राज्यात सुद्धा लोकांना विकत घेऊन भ्रष्ट सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजप सरकारवर सुद्धा यावेळी नाना पटोले यांनी टीका केली। तसंच खरं तर हा नितीश कुमार यांनी हा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात भूकंप तर आलेला आहेच, पण महाविकास आघाडीला सुद्धा यामुळे खूप मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। याआधी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा अरविंद केजरीवाल यांनी कुठेतरी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय आणि याचा कुठेतरी फायदा जो आहे तो भाजपला होतोय। भाजपच्या विरोधात ही इंडिया आघाडी कुठेतरी एकजूट होत असताना मागच्या काही काळापासून आपण पाहतोय की या इंडिया आघाडीची कुठेतरी एकजूट पाहायला मिळत असतानाच आता या लागोपाठ या ज्या घटना घडतायत याचा कुठेतरी भाजपलाच फायदा होताना पाहायला मिळतोय। नितीश कुमार यांनी आरजेडीशी जे संबंध होते ते त्यांनी तोडले आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपशी हात मिळवणी सुद्धा केली आणि आपलं नवं सरकारही स्थापन केलं। मुख्यमंत्री पदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतली आणि नितीश कुमार यांचा हा जो निर्णय आहे यामुळे पुन्हा एकदा इंडिया आघाडीत मोठी फूट पडली असली तरी कुठेतरी एनडीए भाजपच्या जे सरकार आहे किंवा भाजपची जी युती आहे एनडीए ही मात्र कुठेतरी आता नितीश कुमार यांच्यामुळे मजबूत झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या बातमीकडे वळूयात। पुढची बातमी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून नितीश कुमार यांच्यावर झालेल्या टीकेची आहे। आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नितीश कुमार यांच्या या निर्णयावर भाष्य करण्यात आलंय आणि नितीश कुमार यांच्यावर टीका सामनातून सुद्धा करण्यात आली आहे। नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून पुन्हा एकदा एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। इतकंच नाही तर नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा लगेचच संध्याकाळी एनडीए सोबत सरकार स्थापन केलं, भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि 9व्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाल्याचं पाहायला मिळतंय।
पण मागचे काही दिवस जर का आपण पाहिलं तर ते इंडिया आघाडी सोबत होते, विरोधी पक्षांसोबत होते आणि आता त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी करून पुन्हा एनडीएचंच सरकार आणलं आहे इथं आणि आता ते पुन्हा 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत. या सगळ्यावर जसं आपण पाहतोय की महाविकास आघाडीतून विविध प्रतिक्रिया येत असताना शिवसेना ठाकरे गटाचं जे मुखपत्र आहे सामना, या सामनाच्या अग्रलेखातून सुद्धा टीका करण्यात आली आहे. अयोध्येत श्रीराम तर बिहारमध्ये पलटूराम या शीर्षकाखाली हे अग्रलेख जो आहे तो छापण्यात आलेला आहे. नितीश कुमार यांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय आहे. देशावरच पलटूरामाचं राज्य आलेलं आहे. अयोध्येत राम आणि देशात पलटूराम. अजित पवारांचा 70,000 कोटींचा घोटाळा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेर काढतात आणि नंतर अवघ्या 2 दिवसातच त्याच अजित पवारांना भाजपसोबत घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री करतात. नितीश कुमारांचं सुद्धा तेच झालंय. पंतप्रधानच पलटूराम बनले, तिथे अयोध्येचे राम तरी काय करणार असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. पलटूरामांपुढे अयोध्येचा राम सुद्धा आता हतबल झालाय अशी टीका सुद्धा या अग्रलेखात करण्यात आली. तसंच पुढे या अग्रलेखात असंही म्हणण्यात आलंय की देशात जय श्रीरामाचे नारे दिले जात आहेत, मात्र बिहारमध्ये जय श्री पलटूरामचे नारे कुठेतरी ऐकू येत आहेत. हे पलटूराम इंडिया आघाडीचे कर्ते धर्ते असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत. मात्र नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली असून भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा त्यांनी संसार थाटलेला आहे. लालू प्रसाद यादव यांचा जो राष्ट्रीय जनता दल आहे या दलासोबत या पक्षासोबत काडीमोड घेऊन या वयात पुन्हा भाजपशी संसार थाटणं हा नितीश कुमारांच्या राजकीय जीवनाचा शेवट आहे असा घणाघात सुद्धा या अग्रलेखातून संजय राऊतांनी केलाय. नीतिमत्ता आणि सिद्धांताच्या राजकारणाची बोली लावणाऱ्यांनीच नीतिमत्तेशी ऐशी की तैशी केल्यावर भारतीय जनता पक्षाला तरी का दोष द्यायचा असं सुद्धा यात म्हटलंय. तसंच पुढे असंही म्हटलंय की भाजपवाले आणि बाजारातले सध्याचे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. भाजपवाले हे सगळ्यात मोठे खरेदीदार आहेत. विकणारे माल विकायला तयार असल्यावर खरेदीदार आणि ठेकेदार बोली लावणारच. महाराष्ट्रातला माल प्रत्येकी 50-50 खोक्यांना विकला गेला. बिहारच्या मालाचा काय भाव लागलाय ते देशाच्या जनतेला समजायलाच हवं. नितीश कुमार यांच्याकडे देशाच्या राजकारणातली एक केस स्टडी म्हणून पाहायला हवं आणि एक माणूस राजकारणात अल्प काळात किती वेळा रंग बदलू शकतो हा संशोधनाचा विषय आहे. हरियाणात आयाराम गयाराम तसेच बिहारात हे पलटूराम असेच म्हणावं लागेल अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी या अग्रलेखातून केली आहे. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आणि हुकुमशाही विरोधात आंदोलनातून सुरू झालेला नितीश कुमार यांचा प्रवास हा मोदी शहांच्या हुकुमशाही पुढे लोटांगण घातल्याने मसणातच संपला आहे आणि त्याबद्दल त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीस श्रद्धांजली अर्पण करून जनतेने पुढे यायला हवं. नितीश कुमारांनी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याचं ठरवलंय आणि हे त्यांचे वय तसे निवृत्तीचे आणि वानप्रस्थ आश्रमात जाण्याचे, पण तिकडे अयोध्येत श्रीरामांचं आगमन होताच नितीश बाबू मात्र भाजपच्या वनवासी आश्रमात निघाल्यात अशी टीका सुद्धा या अग्रलेखातून करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली कारण भाजप हा अत्यंत धोकादायक आणि घातकी पक्ष होता असं सुद्धा या अग्रलेखात म्हटलं आलंय. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. पुढची बातमी आहे कुठेतरी सध्या महाराष्ट्रातलं वातावरण हे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांच्यात कुठेतरी वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात ओबीसीचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा आता महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा जो उल्लेख करण्यात आला होता, या सगळ्या सोयऱ्यांचा उल्लेख करणाऱ्या राज्य सरकारचा अधिसूचनेचा मसुदा जो आहे तो पाहता ओबीसी समाज धास्तावलाय. आमच्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त लेकरांच्या तोंडचा घास हा काढून घेतला जातोय.
त्याबद्दल आम्हाला दुःख आणि प्रचंड संताप आहे. बहुसंख्य ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मात्र ओबीसींच्या लेकरांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे. रविवारी छगन भुजबळ यांनी हे मत व्यक्त केलंय. येत्या गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी छगन भुजबळ यांनी केली. येत्या गुरुवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला हे आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती आहे. ओबीसींच्या न्यायासाठी कुठेतरी छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारल्याचं यातून पाहायला मिळतंय. आणि तसंच शनिवारी 3 फेब्रुवारीला सुद्धा इथं सभा घेणार असल्याचं सुद्धा यावेळी छगन भुजबळ यांनी जाहीर केलंय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी छगन भुजबळ यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राज्यभरातले ओबीसी नेते उपस्थित होते आणि यावेळी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरुद्ध राज्यातल्या सर्व ओबीसी समाजाचा आणि ओबीसी संघटनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी ही बैठक आयोजित केली होती. मुंबईत ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि सरकारच्या मराठा आरक्षणाविषयीच्या अधिसूचनेच्या मसुद्याविषयी चर्चा या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे असतील, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर असतील किंवा माजी आमदार नारायण मुंडे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, आगरी समाज, मुस्लिम ओबीसी नेते आणि कुणबी सेना इत्यादी संघटनांचे काही प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. आणि या बैठकीत महत्त्वाची चर्चा पार पडली आहे. या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी येत्या 1 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत किंवा यांच्या निवासस्थाना बाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध केला जाणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरुवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींचा एल्गार यात्रा काढली जाईल, असं सुद्धा इथे यावेळी सांगण्यात आलंय. याशिवाय ही जी काल बैठक पार पडली, या बैठकीत काही ठराव सुद्धा मंजूर करण्यात आलेत. 3 ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. त्यापैकी पहिला ठराव असा आहे की आरक्षणासंदर्भातला राजपत्राचा जो मसुदा आहे तो रद्द करावा. दुसरा निर्णय किंवा दुसरा ठराव असा आहे तो म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या वितरणाला स्थगिती द्यावी. म्हणजेच शिंदे समिती जी आहे ती असंविधानिक असून मागासवर्ग आयोग नसताना मराठा, कुणबी किंवा कुणबी मराठा जात नोंदींचा शोध घेऊन कोणत्याही मागासवर्ग आयोगानं, राज्य किंवा राष्ट्रीय आयोग असेल, मराठा समाजाला मागास ठरवलेलं नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण केलं जातंय. हे जे आहे त्या वितरणालाच स्थगिती द्यावी असा ठराव. तर तिसरा ठराव आहे राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती जी आहे तीच रद्द करावी. हे 3 ठराव सुद्धा या बैठकीत मंजूर करण्यात आलेत. यानंतर आपण पाहतोय की आज सुद्धा छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली जात असल्याची माहिती आहे. आता यापुढे सुद्धा या ओबीसी नेत्यांची नेमकी काय भूमिका असणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे. कुठेतरी मराठा समाजाला आरक्षणाने मोठा दिलासा मिळाला असं बोललं जातंय. या मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि असं असताना दुसरीकडे मात्र ओबीसी समाज कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. ओबीसी नेते या विरोधात सातत्यानं जायला पाहतायत आणि ओबीसीचे नेते असतील किंवा स्वतः छगन भुजबळ असतील, मराठा आरक्षणाच्या या मुद्द्यावरून कुठेतरी ओबीसी समाजही आक्रमक होताना पाहायला मिळतं. आणि येत्या 1 फेब्रुवारीला आपण पाहतोय की ही एल्गार यात्रा काढली जाणार आहे. या सगळ्याचा राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. दरम्यान छगन भुजबळ यांनी जी आपली नाराजी व्यक्त केली त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाष्य केलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय हा कुणबी नोंदी असतानाही प्रमाणपत्र मिळत नसलेल्यांसाठी होता. अधिसूचनेमध्ये सर्व बाबी ठळकपणे किंवा स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत.
ही अधिसूचना इतर समाजांना सुद्धा मार्गदर्शकच ठरेल अशी आहे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आमचे सहकारी आहेत, त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा जो गैरसमज झाला आहे तो सुद्धा दूर होईल अशी माहिती किंवा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रविवारी दिली। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना जरी असा विश्वास असला तरी छगन भुजबळ यांची ही जी ओबीसी आरक्षणासंदर्भातली ही जी भूमिका आहे ती त्याचं पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पुढच्या बातमीकडे वळूयात। पुढची बातमी आहे भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी नुकतंच एक चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे आणि या वक्तव्याचा आता कुठेतरी राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नितेश राणे यांनी असं म्हटलं की पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, कारण सागर बंगल्यावर आपला बॉस बसलेला आहे, तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी न्यायचं काम हे आमचं आहे असं म्हणत नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्यामुळे नवा वाद ओढावला आहे। माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हिंदू आक्रोश मोर्चा या सभेमध्ये इथं भाषण करण्यात आलं आणि यावेळी नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। नितेश राणे यांचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय, ज्यावर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात। याच संदर्भात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भाष्य केलंय। नितेश राणे यांच्यावर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। नितेश राणेंचा यावेळी समाचार घेण्यात आलाय। वडेट्टीवार असं म्हणालेत की कोणी कुणाचा बाप असू देत, मात्र बापाने बापाचीच भूमिका बजावली पाहिजे। महाराष्ट्रातला सत्ताधारी जर कुणी बाप बनत असेल तर त्याला आमचा सलामच आहे, पण त्या बापानं महाराष्ट्रातील सर्व मुलं समान ठेवावीत असं वागावं। एका मुलाला वेगळा न्याय आणि दुसऱ्या मुलाला वेगळा न्याय असं असेल तर बाप लायक आहे का असा सवाल त्यांनी केला आहे। बाप लायक आहे का हा खरा प्रश्न येतोय। आमची भूमिका एवढीच आहे की खुर्चीवर बसलेल्या बापाने सर्वांना समान न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे। वडेट्टीवार हे चंद्रपुरात बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी या नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा एक प्रकारे निशाणा साधलाय। यापुढे वडेट्टीवार असंही म्हणालेत की नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली की आमचा बाप हा सागर बंगल्यावर बसला आहे, आमचं कुणीही वाकडं करू शकणार नाही, पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत, बंगल्यावर बसलेले मालगुजर आणि बाप हे दीर्घकाळ टिकत नाहीत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे। ना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले बाप टिकतात। सत्ता ही समाजासाठी आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करण्यात येत असेल तर सत्तेचा मुकुट घालून कोणी परमनंट बसलेला नाही, हे लक्षात ठेवा। सत्ता गेली की त्याचे परिणाम हे सर्वांनाच भोगावे लागतात। हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो, काय वागतो याचं भान ठेवून बोलावं, तसं वागायला हवं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आता विजय वडेट्टीवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपतून किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा नितेश राणे हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या बातमीकडे वळूयात। पुढची बातमी आहे पुण्यात गाजलेलं सध्याचं जे मृत्यू प्रकरण आहे किंवा मर्डर केस जी आहे शरद मोहोळ हत्या प्रकरणाची, या प्रकरणातले जे सर्व आरोपी होते त्यांच्यावर मकोका कारवाई करण्यात आली आहे। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आणि या सर्व आरोपींवर आता मकोका कारवाई करण्यात आली आहे। या जवळपास जे 15 आरोपी होते या आरोपींपैकी एक आरोपी जो आहे गणेश मारणे हा आरोपी मात्र फरार असल्याचं पाहायला मिळतंय। तसं असलं तरी त्याच्यावर सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत म्हणजेच मकोका कारवाई करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ही मकोका कारवाई केलेली आहे। पुणे शहरात मागच्या 5 जानेवारीला हे हत्या प्रकरण घडलं होतं।
शरद मोहोळ हा कुख्यात गुंड जो आहे त्याची हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या ही हत्या झाली होती, त्यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. शरद मोहोळ यांचं जे राहतं घर आहे त्या राहत्या घराजवळच तिघा जणांनी येऊन भर दुपारी त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि इथंच शरद मोहोळचा खून झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे आणि 15 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये 2 वकिलांचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळालं. या वकिलांनीच या गुन्हेगारांना मदत केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणातले काही आरोपी असतील साहिल उर्फ मुन्ना पुळेकर, नामदेव कानगुडे हे दोघं मास्टर माइंड असल्याचं बोललं गेलं. शरद मोहोळ याचा खून करून फरार झालेला जो आरोपी होता गणेश मारणे हा मात्र अजूनही फरार आहे. त्या इतर जे फरार आरोपी होते त्यापैकी 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या. 24 तासातच त्यांना ही अटक झाली होती. मात्र मारणे आणि मोहोळ ही जी गँग आहे पुण्यातली कुख्यात गँग आहे आणि या गँग मध्येच कुठेतरी वाद सुरू होता. अंतर्गत या गँग मध्ये वाद होता आणि या वादातूनच ही हत्या झाल्याचं बोललं गेलं किंवा पोलीस तपासात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि आता पुण्यातला हा जो गँग वॉर आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठी धास्ती होती, हा गँग वॉर संपवण्यासाठीच पुणे पोलीस जे आहे ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. पुणे पोलीस मोठा निर्णय घेताना पाहायला मिळतात आणि शरद मोहोळ खून प्रकरणातल्या सर्व आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. हा जो मकोका आहे तो लावण्यात आलाय आणि या कायद्याअंतर्गत एखाद्या गुन्हेगाराला अटकपूर्व जो जामीन असतो तो मिळवता येत नाही. याशिवाय हा जो खटला असतो मकोका कारवाई अंतर्गत चालणारा हा खटला आहे तो विशेष कोर्टात चालवला जातो. याशिवाय खून, खंडणी किंवा दरोडा यासारखे जे गुन्हे असतात यासारख्या गुन्हेगारांवर मकोका लावला जातो आणि विशेष म्हणजे हा कायदा लावण्याआधी जो संबंधित आरोपी असतो त्याचा मागच्या 10 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला जातो, त्याचा रेकॉर्ड पाहिला जातो गुन्हेगारी अंतर्गतला आणि त्यानंतरच त्याच्यावर ही कारवाई केली जाते. त्याच्यावर जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले असतील तरच ही कारवाई केली जाते. या आरोपींवर आता आपण पाहतोय ह्या शरद मोहोळ हत्या प्रकरणातले या आरोपींवर सध्या ही कारवाई करण्यात आली आणि शरद मोहोळ हत्या प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आलेले असून गणेश मारणे हा मात्र अद्याप तरी पोलिसांना सापडलेला नाहीये, तो फरार आहे. मात्र तरी सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. रितेश कुमार पुणे पोलीस त्यांच्याकडून ही कारवाईचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर लगेचच पुणे पोलिसांनी या संदर्भात कठोर पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर ज्या दिवशी ही घटना घडली, हा जो खुनाची घटना घडली त्याच रात्री पुणे पोलिसांनी साहिल म्हणजेच मुन्ना पोळेकर जो आहे आणि नामदेव कानगुडे, अमित म्हणजेच उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर आणि विठ्ठल गांदले, ॲडव्होकेट रवींद्र पवार आणि ॲडव्होकेट संजय उडान यांना सातारा हायवेवरून एका किकवी गावाच्या हद्दीतून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर कोथरूडच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतोय की तेव्हापासून 5 जानेवारीपासून आतापर्यंत या प्रकरणात पुणे पोलिसांकडून कारवाया होताना पाहायला मिळत आहेत. मोठी पावलं या दृष्टीनं उचलल्या जातात कारण पुण्यात कुठेतरी गुंडगिरी किंवा हा गुन्हेगारी वाढत असल्याचं प्रमाण पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं ही जी कुख्यात गँग पुण्यात वाढत चाललेली होती तिला आळा बसवण्यासाठी पुणे पोलीस सध्या मोठी पावलं उचलताना पाहायला मिळतात. त्यानुसार पोलिसांनी या आरोपींना अटकही केली आणि इतर आरोपींना सुद्धा अटक केली. मात्र गणेश मारणे हा जो या मोहोळ खुनाचा एक मुख्य आरोपी होता तो मात्र कुठेतरी अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याचा तपास घेत आहेत, पोलीस त्याला शोधतायत. मात्र
या खून प्रकरणात विठ्ठल शेलार आणि हा जो गणेश मारणे मी म्हटलं, ही दोन आरोपी, ही दोन नावं आहेत ती महत्त्वाची मानली जात होती. त्यापैकी शेलार जो आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे, पण आणि त्याची जी पोलीस कोठडी होती त्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे त्याची जी आता रवानगी आहे ती येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. मात्र मारणे हा अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा तपास घेतात. पोलिसांना तो लवकरच सापडेल अशी पोलिसांना सुद्धा अपेक्षा आहे. या प्रकरणातले किंवा राज्यातल्या इतर काही बातम्यांचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता. पाहत राहा महाटॉक्स न्यूज.